लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक व संशोधन संस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। कोणालाही बेघर न करता सर्वांना हक्काचे घर देणार, सामाजिक परिवर्तनाचे हे जिवंत प्रतीक ठरेल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। मुख्य वैशिष्ट्ये व ठळक मुद्दे। ऐतिहासिक कर्मभूमीत भव्य प्रकल्प, अण्णाभाऊ साठे यांच्या चिरागनगर या कर्मभूमीत पहिल्या टप्प्यातील कामाला प्रत्यक्ष सुरुवात। सामाजिक न्यायाची प्रत्यक्ष अंमलबजावणी, परिसरातील पात्र व अपात्र अशा सर्वच नागरिकांचे योग्य पुनर्वसन करून हक्काचे घर मिळणार। जागतिक प्रेरणेचा स्रोत, अण्णाभाऊंचे साहित्य आणि विचार जगभरातील कष्टकऱ्यांसाठी संघर्षाची प्रेरणा। SRA उपक्रम, बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने प्रकल्पाची उभारणी। मुंबई, मराठी साहित्य, लोककला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य नेतृत्व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची ऐतिहासिक कर्मभूमी असलेल्या चिरागनगर, घाटकोपर, मुंबई येथे एका नव्या सुवर्णाध्यायाची सुरुवात झाली आहे। येथे उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात आणि भव्य वातावरणात पार पडले। बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या SRA वतीने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी केली जात आहे। या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभली होती। अण्णाभाऊ साठे यांचे विचार जागतिक प्रेरणेचा स्रोत, मुख्यमंत्री। भूमिपूजन सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या सीमांपुरते मर्यादित नसून संपूर्ण जगाला दिशा व प्रेरणा देणारे आहे। त्यांनी आपल्या लेखणीतून आणि लोककलेतून कष्टकरी, शोषित आणि वंचित घटकांच्या वेदना जगासमोर मांडल्या। चिरागनगर या त्यांच्या कर्मभूमीत उभे राहणारे हे स्मारक व संशोधन संस्था ही केवळ एक सिमेंट कॉन्क्रीटची वास्तू असणार नाही, तर ते वंचित व उपेक्षित समाजाच्या संघर्षाचे, स्वाभिमानाचे आणि सामाजिक परिवर्तनाचे एक जिवंत प्रतीक ठरेल। कोणालाही बेघर न करता विकास पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य। स्मारकाच्या उभारणीमुळे स्थानिक नागरिकांच्या मनात असलेल्या पुनर्वसनाच्या शंकांचे निरसन करताना मुख्यमंत्र्यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली। ते म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने स्मारक उभारताना कोणालाही बेघर करून विकास साधणे ही आमच्या सरकारची भूमिका कधीच असू शकत नाही। परिसरातील नागरिकांच्या पुनर्वसनाला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे। नागरिक पात्र असोत अथवा अपात्र, प्रत्येकाला सन्मानाने योग्य घर दिले जाईल आणि त्यानंतरच हे स्मारक पूर्णत्वास जाईल। शोषित आणि वंचितांच्या पुनर्वसनातूनच खरी सामाजिक न्याय संकल्पना प्रत्यक्षात उतरेल। हे संशोधन व प्रशिक्षण केंद्र भावी पिढीला अण्णाभाऊंच्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी, संशोधनासाठी आणि उपेक्षित घटकांसाठी विविध प्रशिक्षण उपक्रम राबवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। राजकीय व सामाजिक नेत्यांची मांदियाळी। या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास राज्याचे राजकीय नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात प्रामुख्याने एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, सचिन अहिर, उपसभापती, विधान परिषद, रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास मंत्री, ॲडव्होकेट आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य मंत्री, संजय शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिक, अण्णाभाऊ साठे यांचे अभ्यासक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन, ताज्या, सत्य आणि सामाजिक महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या सम्यक महाराष्ट्र न्यूज साठी चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।